नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही आपण इथे करणार आहोत आज पुलाव भात। त्यासाठी इथे मी कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतलं, तेल 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि खडे मसाले घेतलेले आहे। खडे मसाल्यांमध्ये 1 दालचिनीचा तुकडा आहे, 2 हिरव्या मिरच्या, 4 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 तेजपत्ता। त्यानंतर इथे घेतली हिरवी मिरची 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आलं लसूणची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची, तिचा कच्चेपणा जाईपर्यंत। आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाल्यावरती आपण त्यामध्ये घालतोय कढीपत्ता। कढीपत्ता घातल्यानंतर इथे सुके मसाले आहेत, त्यामध्ये आहे धने पावडर, जिरे पावडर, लाल मसाला, गरम मसाला आणि हळद। तर ते चांगलं असं परतून घ्यायचं। त्यामध्ये घातलेला आहे मी अर्धा चिरून घेतलेला टोमॅटो घातल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मटार, हिरवे मटार। आता कसे हिवाळ्याचे दिवस आहेत तर छान छान भाज्या अशा येतात आहे ना बाजारात, तर म्हटलं चला आज आपण पुलाव भात करून खाऊया। त्यानंतर इथे घेतलेला आहे मी मटार, फ्लावर, गाजराचे थोडे तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर सोयाबीन मी इथे 10 मिनिट पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घातलं होतं, म्हणजे कोमट पाण्यात भिजत घातलं होतं। ते चांगलं पिळून घ्यायचं आणि तेही आपण इथे भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, कारण आपला पुलाव भात करायचं तर आपण त्याच्यामध्ये सोयाबीन पण घातलेलं आहे। आपण म्हणजे आपल्या आवडीच्या भाज्या आपण घालू शकतो, तुम्ही फरसबी पण त्यामध्ये घालू शकता। मग मसाल्यामध्ये चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपण थोडंसं ना मीठ घालायचं, म्हणजे कसं भाज्या शिजण्यापुरतं थोडं मीठ घालायचं। भाज्या आपण 5 मिनिट इथे भाज्यांना वाफ काढून घेऊया। भाज्यांना इथे वाफ काढून घेतोपर्यंत आणि भाज्यांची तयारी करोस्तोपर्यंत इकडे आपण साईडला तांदूळ धुवून ठेवले होते। तांदूळ हे वाडा कोलम आहेत जुने, ते भाज्या साफ करायच्या आधीच तिथे मी धुवून ठेवले होते, म्हणजे 10 मिनिट मी ते तांदूळ धुवून ठेवले होते। तांदूळ धुवून ठेवले म्हणजे ना कसं आपला पुलाव भात ना मोकळा असा सुटसुटीत होतो। इथे बघा भाज्या 5 मिनिट थोड्या शिजून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या सर्व अशा भाज्या परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये धुतलेले तांदूळ त्यामध्ये घालायचे आणि साईडला मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी तांदूळ घेतले ना तर त्या अंदाजाने इथे आपण पाणी घ्यायचं। आता 1.5 वाटी तांदूळ घेतले म्हटल्यावरती मी इथे जवळजवळ 3.5-4 वाट्या पाणी घेतलेलं आहे गरम करून, म्हणजे कसं भात सुटसुटीत होतं। आणि कसं आहे गरम पाणी घातलं ना तर म्हणजे कसं आपला पुलाव भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो आणि शिजायला पण लवकर मदत होते। तर बघा, आणि जर कमी पडलं साईडला पाणी गरम करायला ठेवायचं, आणखीन जर कमी वाटलं तर आपण पुन्हा त्यामध्ये घालू शकतो। त्यानंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं असं परतून घ्यायचं आणि आपल्याला आता त्यावर झाकण मारून 10 मिनिट आपल्याला आता वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिट इथे आपण वाफ काढून घेतलेली आहे। तर 10 मिनिटामध्ये आपला बघा पुलाव भात कसा दिसतोय ना, 70% तो झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही 70% झालेला आहे। आता त्यात आहे वाफ, तर त्या वाफ्यामध्ये आपला भात अजून शिजू शकतो, म्हणून तिथे आता काय करायचं 2 मिनिट परत आपण त्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटामध्ये आपला भात शिजून तयार होतो आणि सुटसुटीत होतो, मोकळा होतो, काही वेळ लागत नाही। इथे मी 2 मिनिट झाकण ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आपला भात पण इथे तयार आहे। छान सुंदर असा आपला इथे भात झालेला आहे। जे चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। कसा वाटला ते नक्की एक कमेंट करा। धन्यवाद।